लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असलेल्या बोरगाव नकुलेश्वरमध्ये आपण आहोत। इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था जर आपण पाहिली तर प्रांगणामध्ये हे अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे। जिथे विद्यार्थ्यांना खेळायचं बागडायचं आहे त्या ठिकाणची ही अवस्था झालेली आहे। कारण इथे गेल्या अनेक दिवसांपासून 7वीच्या वर्गाला गणित आणि इंग्रजीचा शिक्षक जो आहे तो मिळत नाही अशा प्रकारची गावकऱ्यांची ओरड असते। आणि 2 महिन्यापासून जे शिक्षक आहेत ते पूर्णपणे रजेवर आहेत आणि त्यामुळे नवीन शिक्षक इथे मिळालेला नाही आणि रजेवर गेलेले शिक्षक जे आहेत ते परत आलेले नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं अशा प्रकारची तक्रार इथले गावकरी करतात। आपण 7वीच्या वर्गामध्ये आपण जातो आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ही संख्या आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतली बोरगाव नकुलेश्वरमधली मोठी संख्या आहे। पालक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवतात। त्याचं कारण असं की त्यांना मोठ्या शाळांमध्ये जे आहे ते आपल्या मुलांना पाठवणं शक्य होत नाही, कारण तिथली भरमसाठ फीस जी आहे ती भरणं शक्य नसतं आणि त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळेवर ग्रामीण भागातले पालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहेत। मात्र या शाळांकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष होतं अशा प्रकारचं चित्र आपण पाहतो आहोत। अक्षरशः या नकुलेश्वर जे बोरगाव नकुलेश्वर आहे त्या गावातली ही शाळा आहे। याच्यामध्ये आपण बघतोय पाणी साचले। मोठ्या संख्येनं पालक जे आहेत ते या बोरगाव नकुलेश्वरचे एकत्र आले आहेत आणि त्यांची मागणी आहे की 2 वर्षांपासून जे शिक्षक 2 महिन्यांपासून जे शिक्षक रजेवर गेले ते परत येत नाहीत आणि म्हणून गणित आणि इंग्रजी विषयामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। जर तुम्हाला शिक्षक देणं होत नसेल तर आमच्या मुलांच्या TC जे आहेत ते काढून द्या आणि आम्ही वेगळ्या शाळेमध्ये जायचं आमच्या समोर पर्याय ठेवा अशा प्रकारची मागणी आहे। मला सांगा काय मागणी आहे? मागणी आमच्या त्याच्या मिळाव्या, कारण ह्यांनी 2 महिने झालं शिक्षक गणित आणि इंग्रजीचा नाहीये। ह्यांनी नोटीस मुख्याध्यापक आहेत त्यांनी नोटीस पण काढली नाही। यांच्याकडून विचारा, त्यांनी सर समोर आहेत, त्यांनी नोटीस दिली आहे का बाबा दुसरा एखादा शिक्षक त्या बदलीवर अवेलेबल आहे का असं त्यांना विचारा। किती दिवसापासून शिक्षक नाही? 1.5 महिना झालं। एक मॅडम रजेवर आहेत आणि नंतर आता एक शिक्षक गेलेत रजेवर। गणित आणि इंग्लिशचेच 2 शिक्षक गेलेले आहेत। गणित आणि इंग्लिश हा मुलाचा पाया कच्चा जर झाला तर आमच्या लेकरांना पुढे शिकायचं कसं? मग आम्ही वारंवार मोठे सर आमच्या मुख्याध्यापकाला वारंवार तक्रार करून त्यांनी काय ऑब्जेक्शन घेत नाहीत। मग आम्हाला जर ऑब्जेक्शन घेत नसतील तर आम्हाला आमच्या टेशा मिळाव्या, आम्ही आमच्या पर्यायानं आमचे लेकरं दुसऱ्या शाळेत घालू। म्हणजे मुलं जे आहेत ती स्पर्धेसाठी तयार झाली पाहिजे। गणित आणि इंग्रजी हा पाया आहे आणि त्यांना मिळाला पाहिजे। काय वाटतं सगळ्या पालकांची काय मागणी आहे? सरपंच बोलले ती योग्य आहे सर। गावचे सरपंच आहे, सरपंचांनी समस्या सगळी मांडली आहे ती आताची परिस्थिती। शिक्षक 1.5 महिना नसलेच म्हणले मुलं काय करणार मला सांगा बरं सर बाबा। सध्या आज शिक्षणाची गरज आहे। शाळेत आज खेडेगावात शाळा आहे का बाहेर जाऊन शिकायची परिस्थिती राहिलेली नाही। इथं कसे तरी येऊन शिकते तर इथं 1.5 महिना शिक्षक नाही म्हणलेच काय करायचं? ही समस्या सरपंचांनी सांगितलेली बरोबर आहे सर। शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ते गावकरी करतायत। मुख्याध्यापक आहेत या शाळेचे। सर 2 शिक्षक रजेवर आहेत सर, त्यांच्या खाजगी कामामुळे रजेवर गेले सर। 2 महिन्यापासून नाहीत। तारखा सुद्धा माझ्याकडे आहेत। नाही, वरिष्ठांना जे काही पंचायत समितीला रिपोर्टिंग करून दुसरे शिक्षक मिळवायला पाहिजे होते। नाही सर, मला म्हणजे कसं मागणी करता येत नाही आम्हालाच ह्याच शिक्षकांवर ऍडजस्टमेंट केली पाहिजे। म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट करताय? हो सर, इथलेच म्हणजे गणित इंग्रजी दुसरे शिक्षक शिकवतात का? हो सर, पण त्यावेळेस म्हणजे लेखी सूचना काढायची होती ती काढली नव्हती, कारण का त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून गेलेत आणि आल्यानंतर राहिलेला अभ्यास आम्ही पूर्ण करतो। शाळा आता जेव्हा सुरू झाल्या तर अभ्यासक्रम पूर्ण करून जाण्याचा प्रश्न येत नाही, कारण म्हणजे त्या कालावधी शाळा सुरुवात झाली आणि त्यांनी शिकवलं आणि त्यांनी शिकवलं त्या एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा शिक्षण विभाग असेल राज्य सरकारचा, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं। गोष्ट छोटी आहे मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान करणारी आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।